लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचं पुढील प्रोमोच्या सुरुवातीला काव्या तिच्या मनातल्या भावनांशी जगडत आहे. काव्या मनातल्या मनात म्हणते, खरंच मी पार्थच्या प्रेमात पडलीये. नेमक्या त्याच क्षणी पार्थ तिथे असतो आणि तिला उत्तर देतो. हो, काव्या मनापर्यंत आलंय तेच आता ओठापर्यंत येऊ द्या. हे ऐकून काव्याला मोठा प्रश्न पडतो, माझ्या मनातलं पार्थला कसं ऐकू गेलं? दुसरीकडे जीवा आणि विक्रम यांच्यातील भावनिक क्षण दाखवला आहे. जीवा म्हणतो, बाबा, मला माझी पहिली कमाई तुम्हाला सुपूर्द करायची आहे. विक्रम हा मुलाच्या या कृतीने भारावून जातो आणि तो अभिमानाने जीवाकडे पाहतो. या प्रोमोमध्ये नंदिनी एका काउन्सिलरकडे आलेली दिसते. ती जीवाबद्दल बोलत आहे. यांना राग आला की ते खूप चिडतात, पण मग राग निवळला की शांत होतात. काउन्सिलर नंदिनीला दाद देतात. अरे वा, खूपच ओळखायला लागलात तुम्ही त्यांना. नंदिनी आत्मविश्वासपूर्ण उत्तर देते, एवढे दिवस उगाच का संसार करते त्यांच्याबरोबर. पण पुढच्याच क्षणी काउन्सिलर एक धक्कादायक विधान करतात. म्हणतो, हो पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे. हे शब्द ऐकून नंदिनीचा चेहरा पडतो आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसते. आणि इथेच हा उत्सुकता वाढवणारा प्रोमो संपतो. पुढील भागात काय घडणार हे पाहण्यासाठी तयार रहा. तोपर्यंत नमस्कार.